एमडी विक्री करणाऱ्या दोघांना अटक। 1,77,230 रुपये मुद्देमाल जप्त। नाशिक शहरात सर्रास एमडी विक्री होत असल्यावर अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईमुळे शिक्कामोर्तब। अंमली पदार्थ विरोधी पथक कारवाई करतंय, पण अंबड पोलिसांना भनकही नाही, हे मात्र विशेष। दिनांक 13/5/2025 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली। इसम नामे साहिल उर्फ विवेक अनिल गांगुर्डे, वय 24 वर्ष, राहणार N43JD 1/3 पवननगर बस स्टॉप जवळ, पवननगर सिडको नाशिक, व अमित उर्फ अभि नितीन पाटील, वय 20 वर्ष, राहणार N42JB 2/6/1 अक्षय चौक, पवननगर सिडको नाशिक, हे स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ स्वतःच्या कब्जात बाळगून विक्री करण्याकरिता हनुमान मंदिराजवळ अंबड लिंक रोडवर पवननगर नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्य वापरून शिताफीने आरोपीस पकडून त्यांच्याकडून 9.5 ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ, 45,000 रुपये किमतीचा व इतर मुद्देमाल, 1,32,230 रुपये किमतीचा मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 1,77,230 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नमूद आरोपी विरुद्ध अंबड पोलीस ठाणे येथे NDPS 1985 चे कलम 8(क)22(ब) 29 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय। सदर गुन्ह्यांचा पुढील तपास अंबड पोलीस ठाणेचे पोलीस करत आहेत। सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवकिसन गायकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय ताजणे, पोलीस हवालदार भारत डंबाडे, पोलीस नाईक सौंदाणे, पोलीस अंमलदार गणेश वडजे, पोलीस अंमलदार बाळासाहेब नांदे, पोलीस अंमलदार योगेश सानप, पोलीस अंमलदार चंद्रकांत बागडे, पोलीस अंमलदार अविनाश फुलपगारे, महिला पोलीस अंमलदार अर्चना भड, सर्व अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी केली आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।